गुरुमंदिर परिवाराचे आधारस्थान धर्मभास्कर सद्गुरुदास महाराज अर्थात प्रसिद्ध शिवकथाकार विजयराव देशमुख यांचं बुधवारी हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झाले। ते 84 वर्षांचे होते। शककर्ते शिवराय या शिवचरित्र ग्रंथाद्वारे छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आणि कार्य जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचं मोलाचं कार्य त्यांनी केलं। गुरुमंदिराच्या परिवाराच्या माध्यमातून त्यांनी आध्यात्मिक कार्यात स्वतःला झोकून दिलं। सद्गुरुदास महाराजांवर मागील काही दिवसांपासून स्थानिक विवेका हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते। बुधवारी सायंकाळी त्यांनी रुग्णालयातच अखेरचा श्वास घेतला। त्यांचं पार्थिव जयप्रकाश नगर येथील त्यांच्या निवासस्थानी अनुयायांच्या दर्शनासाठी ठेवण्यात आलं। आज दुपारी 3 वाजता त्यांच्यावर सहकार नगर घाट इथं अंत्यसंस्कार केले जातील। त्यांच्या पश्चात मुलगा अजय तसंच नीता काटेकर, प्रज्ञा फडणीस, वशाय वेलंकीकर अशा 3 या मुली आणि नातवंड असा मोठा भक्त परिवार आहे। सद्गुरुदास महाराज नेमके कोण होते थोडं याबद्दलही जाणून घेऊया। सद्गुरुदास महाराज यांचा जन्म 28 जानेवारी 1942 रोजी अकोला जिल्ह्यातील गाडेगाव इथं शेतकरी कुटुंबात झाला। वयाच्या 19व्या वर्षापासून त्यांनी शिवकार्याला प्रारंभ केला। आपल्या ओजस्वी रसाळ शैलीत त्यांनी देशभरात 10,000हून अधिक शिवचरित्र व्याख्यानं दिली। सुमारे 6 लाख शिवभक्तांनी त्यांचे व्याख्यान प्रत्यक्ष ऐकले। 1974 ते 1992 अशी सतत 18 वर्ष त्यांनी शिवदुर्ग दर्शन यात्रेचं आयोजन केलं। हजारो शिवभक्तांना दुर्ग भ्रमंती घडवली। छत्रपती सेवा प्रतिष्ठानचे ते संस्थापक होते। 80च्या दशकात राजमाता जिजाऊ मासाहेबांच्या जन्मतिथीचा बोध त्यांना एका पोवाड्यातून झाला। 12 जानेवारी 1598 ही जिजाऊंची जन्मतारीख असल्याचं त्यांनी संबोधना अंती सांगितलं। शिवकथाकार विजयराव देशमुख यांनी सखोल संशोधनातून लिहिलेल्या शककर्ते शिवराय या शिवचरित्राला वाचकांची आणि संशोधकांची पसंती लाभली होती। त्यांच्याच संशोधनाद्वारे छत्रपती शिवाजी महाराजांची 19 फेब्रुवारी 1630 ही जन्मतारीख निश्चित केली आणि शासनाने ती स्वीकारली। यासाठी देशमुख यांनी अथक परिश्रम घेतले। कित्येक असंख्य साधनांचा, कागदपत्रांचा चिकित्सक अभ्यास केला, अस्सल पुरावे तपासले। त्यांच्या या संशोधनामुळे शिवजयंतीचा वाद संपुष्टात आला।